हॅलो, मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअरसाठी प्रक्रियेवरच्या प्रशिक्षणात स्वागत आहे। या प्रशिक्षणाच्या अखेरीस तुम्ही मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर करू शकाल। इथे तुमच्या क्लायंटचे मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची आणि उपकरणांची सूची दिली आहे। क्लायंट चेअर, मॅनिक्युअर स्टूल, मॅनिक्युअर टेबल, manicure tray, manicure bowl, infrared lamp, hot plate, medium size bowl, electric manicure kit, orange wood stick, emery board, magnifying glass, cuticle pusher, cuticle clipper, nail brush, nail scissors, nail buffer, spatula, pedispa, foot file, toenail clipper, pedicure clipper, UV LED lamp. Materials: cotton, nail varnish remover, cuticle oil or cream, whitening pencil, nail varnish, cuticle remover, nail bleachers, nail strengthener, hand lotion and cream, top coat, base coat, liquid hand wash, H2O2, manicure shampoo, vegetable oil, foot cream, food powder, paper and cotton towels. चला सर्वप्रथम प्लेन मॅनिक्युअर प्रक्रिया करतानाचे टप्पे पाहूया। मॅनिक्युअर टेबल तयार केल्यावर तुमच्या क्लायंटला बसायला सांगा। तुमचे हात धुवा, ग्राहकाचे हात निर्जंतुक किंवा सॅनिटाइज करा। खालील घटकांचे निर्धारण करण्यासाठी क्लायंटचे हात तपासा। हात आणि नखांची स्थिती, मॅनिक्युअरसाठी विपरीत असलेल्या कोणत्याही स्थिती आहेत का? बोटांच्या टोकांचा आणि नखांचा नैसर्गिक आकार। नेल वॉर्निश काढा, डाव्या हाताच्या करंगळीने सुरुवात करा। कॉटन पॅड दुसऱ्या मधल्या बोटावर आणि तर्जनीवर गुंडाळा। नेल वॉर्निश रिमूव्हरनं कॉटन पॅड ओले करा। प्रत्येक बोट स्वतंत्रपणे धरा आणि ओलसर कॉटन वूलला नेल प्लेटवर घट्ट दाबून बसवा। कॉटन पॅड नखावरून ओढून घेऊन नखाच्या तळव्यापासून टोक्यापर्यंत नेल वॉर्निश काढा। यामुळे क्युटिकलमध्ये जुने पॉलिश जाणे टाळता येईल। जेव्हा तुम्ही नखांना आकार देता तेव्हा सॉइंग मशीन वापरणे टाळा आणि नखाच्या बाजूंना खोलवर फाईल करणे टाळा। ती अधिक लांब दिसतील आणि बाजूंनी वाढू दिल्यास ते अधिक मजबूत होतील। क्युटिकल मऊ करा। डाव्या हाताला क्युटिकल क्रीम लावा आणि स्वच्छ साबण आणि पाण्याच्या उबदार द्रावणात हात बुडवा। क्युटिकल सैल करा। डावा हात कोरडा करा। क्युटिकल रिमूव्हर लावा। कॉटन वूल गुंडाळलेल्या केशरी लाकडाच्या काडीने रोटरी मुवमेंट्स वापरून क्युटिकल सैल करा। क्युटिकल्स मागे ढकलण्यासाठी क्युटिकल पुशर किंवा केशरी वूड स्टिक वापरा। या टप्प्यासाठी क्युटिकल्स मऊसर ठेवा। अतिरिक्त क्युटिकल्स काढा। छोट्या छोट्या रोटरी हालचाली वापरून मृत क्युटिकल हळुवारपणे काढा। अतिरिक्त क्युटिकल, अस्मान क्युटिकल किंवा हँगनेल्स ट्रिम करण्यासाठी क्युटिकल निपर वापरा। सिंगल सेगमेंट म्हणून क्युटिकल काढा। उजव्या हाताला क्युटिकल क्रीम लावा आणि फिंगर बोलमध्ये हात बुडवा। डाव्या हाताचे मॅनिक्युअर सुरू ठेवा। मोकळ्या कडेच्या खालचा भाग स्वच्छ करा। मोकळ्या कडेच्या खालच्या भागाला स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या पाण्याने ओली केलेली कॉटन टिप केलेली केशरी वूड स्टिक वापरा। हालचाल मध्यभागापासून बाजूला गुळगुळीत बेवेल्ड कडेच्या बाजूला केली जाते। हँड क्रीमने दोन्ही हातांना लॉंग स्वीपिंग स्ट्रोक सारखे वेगवेगळे स्ट्रोक वापरून मसाज करा। मनगट धरून त्यावर मसाज करा। दुसऱ्या हातावर देखील मसाजच्या सर्व टप्प्यांना पुन्हा लागू करा। डाव्या हाताला आणि नंतर उजव्या हाताला नेल पॉलिश लावा।
सर्व उपकरणे निर्जंतुक किंवा सॅनिटाईज करा. सेवेच्या शेवटी ग्राहकाचे दागिने ताबडतोब दिले जाणे आवश्यक आहे. तुम्हाला आता प्लेन मॅनिक्युअर प्रक्रिया कशी करायची हे माहित आहे. चला आता रेग्युलर पॅडिक्युअर प्रक्रिया पाहूयात. क्लायंटचे दोन्ही पाय जंतुनाशक द्रावणात 3 ते 4 मिनिटे भिजवा. पॅडिक्युअर शॅम्पू आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड द्रावणाचे काही थेंब टाका. नेल प्लेटमधील घाण आणि कचरा काढून टाकण्यासाठी ब्रशच्या मदतीने नखाचा पृष्ठभाग स्वच्छ करा. फूट स्क्रॅपर आणि प्युमिक स्टोनच्या मदतीने पायाची मृत त्वचा काढा. डावे पाऊल पाण्यातून काढा आणि पावलाची आणि टाचांची मृत त्वचा काढण्यासाठी एक्सफोलिएट क्रीम किंवा स्क्रबर लावा. पावलाची आणि टाचांची मृत त्वचा काढण्यासाठी सर्क्युलेटरी आणि रबिंग मुवमेंट्स करा. टाचांवर अधिक दबाव द्या. उजवे पाऊल पाण्यात घाला आणि तुम्ही डाव्या पावलासाठी जे टप्पे अनुसरलेत त्यांचेच पुन्हा अनुकरण करा. डाव्या पावलाचे एक्सफोलिएट क्रीम काढा. उजव्या पावलावर त्याच टप्प्यांचे पुन्हा अनुकरण करा. डाव्या पावलावर आणि पायाच्या घोट्याच्या वरपर्यंत फूट क्रीम लावा. पावलापासून सुरुवात करून इफ्लुरेज किंवा लॉंग स्वीपिंग स्ट्रोक वरच्या दिशेने द्या आणि गुडघ्याच्या जवळ येऊन थांबा. या टप्प्याचे किमान 5 वेळा अनुसरण करा. अंगठ्याचा वापर करून टाचांच्या भागात मसाज द्या आणि नंतर प्रत्येक पावलाचे बोट घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काही मिनिटे फिरवा. पंजांनी किंवा हाताच्या तळव्यांनी पावलाचे तळवे चोळून घ्या. तुमचा अंगठा क्लायंटच्या पावलाच्या तळव्यावर आणि तुमची बोटे पावलाच्या वरच्या बाजूला ठेवून पायाला 3 ते 4 वेळा हलक्या हाताने मसाज द्या. प्रत्येक पावलाच्या सभोवती बोटांनी मसाज करताना पायाच्या काल्फ मसल्सवर नीडिंग स्ट्रोक्स वापरा. पावलाचा थोपटून मसाज पूर्ण करण्यासाठी किमान 5 वेळा पावलाचा आणि पायाचा मसाज करा. वरील सर्व टप्पे उजव्या पावलावर पुन्हा करा. कोमट पाण्यात बुडवलेल्या टॉवेलने दोन्ही पायांवरचे अतिरिक्त क्रीम काढून टाका. दोन्ही पायांवर आणि पावलावर फूट लोशन लावा. बेस कोट लावा. त्यानंतर दोन्ही पावलांच्या नखांवर नेल वॉर्निश आणि टॉप कोट लावा. एरिया स्वच्छ करा आणि सर्व उपकरणे निर्जंतुक किंवा सॅनिटाईज करा. नखांना मॉइश्चराईज करण्यासाठी नियमितपणे क्रीम लावण्याबद्दल क्लायंटला सांगा. विशेषतः नेल पॉलिश काढल्यानंतर हे काम महत्त्वाचे आहे, कारण बहुतेक नेल पॉलिश रिमूव्हर्समध्ये नखे डिहायड्रेट करणारी रसायने असतात. प्लेन मॅनिक्युअर आणि नियमित पेडिक्युअर प्रभावीपणे कसे करावे हे आता तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद.